मिळालं म्हणून तुमची गरिबी हटल हे कुणी सांगितलंय तुम्हाला? आणि आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. या व्यवस्थेमध्ये ज्यांना डावललं गेलंय, जो पिछडा आहे, जो शोषित आहे, ज्याला इथल्या व्यवस्थेत दुय्यम वागणूक दिली, नाभिकाला अरे कोण आला रे तो, धोब्याला कोण आहे रे तो, धनगराला येडा धनगर, तो कोण, तो नगरी उस्तोडीवाला, फडवाला, गबाळी, ही माणसाला माणूस म्हणून वागणूक या व्यवस्थेत मिळायला हवी. बाबासाहेबांनी त्यावेळी देशाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं मला का ओबीसीना रिझर्वेशन द्यायचं आहे. त्याच्यावरती मी कधीतरी एकदा सविस्तर मीडियासमोर बोलेन. आवाहन करा पण दोघांना म्हणजे आम्ही अगोदर आंदोलन सुरू केलेलं नाही. आम्ही शोषित वंचित आहोत. आमच्याकडे आमदार खासदार नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत, पण आमच्याकडे भावना आमच्या लोकांची कुठेतरी त्याचा उद्रेक होत होता. लक्ष्मण हाके कुठलाही मोठा माणूस नाही आहे. लक्ष्मण हाके बोलतोय म्हणून तुम्ही सिरियस होऊ नका, पण मी काय बोलतोय या प्रश्नावरती तुम्ही प्लीज सिरियस व्हावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, चारही पाचही सहाही पक्षाचे प्रमुख, तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण बट्ट्याबोळ करू नका. निवडणुका झाल्यानंतर सामाजिक न्यायाचं धोरण राबवा. तुम्ही बजेटचं समतोल वितरण करा. तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा करा. महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगतीचा आढावा घ्या. हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण सांगितलंय, घटनेमध्ये सांगितलंय, आढावा घ्या. दर 10 वर्षाला कोण पुढं आलाय, कोण प्रगत आहे. आणि मराठा समाज मागासला असेल तर मग पुढारलेला कुठला समाज आहे, ओबीसी पुढारलाय का, या प्रश्नाचं उत्तर इथल्या जबाबदार शासनकर्त्यांनी द्यावं. सर एकच शेवटचा प्रश्न की मनोज जरांगेंच्या विचाराशी 100% सहमत असलेला संपूर्ण मराठा समाज नाही, अनेकांचा विरोध आहे, हे तुम्ही विसरता. मला त्या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे. मी एक उदाहरण तुमच्या समोर घेईन. प्रवीण गायकवाडांशी माझी तास चर्चा होते, आमची बोलणं चालणं होतं. प्रवीण गायकवाडांचं आमचं बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टीवर खूप चांगलं आमच्या दोघांचं, म्हणजे मी त्यांचा समर्थक आहे किंवा ते माझे समर्थक आहेत असा कुणीही अर्थ घेऊ नये, पण आपल्याला ते, कारण आमचा संवाद बऱ्याच वेळा झाला आहे. या संवादामधून खूप चांगला पुढं निष्कर्ष निघू शकतो. परंतु संवादच साधायचा नसेल आणि आक्रस्ताळ्या भाषेत नेत्यांना टार्गेट करायचं असेल, नेत्यांना हे करायचं असेल, तर मला वाटतं हे लोकशाहीला धरून नाही. ते गरजवंतांची लढाई लढत आहेत असं ते म्हणत असतात. गरजवंतांची लढाई जर म्हणत असते तर सरसकट कशाला बोलले असते. गरजवंतांच्या मागण्या केल्याच पाहिजेत. आम्ही संवेदनशील आहोत. मी एवढी 18 पगड जातीच्या धोरणाविषयी मी एवढी संवेदनशील बाजू मांडत असेल तर माझा काकासाहेब शिंदे नावाच्या कार्यकर्त्यानं आत्महत्या केली. मला वाटतं अनेक आत्महत्या मराठा समाजाच्या तरुणांनी केलेत, पण त्यांना कुणीतरी सांगितलंय की आरक्षणमुळे आम्ही असं झालोय. असं नाहीये. आरक्षणामुळे ओबीसी खूप पुढे गेलाय असं नाहीये. आरक्षणामुळे ओबीसीनी 100-200 कारखाने काढलेत असं नाहीये. ओबीसी आरक्षण मिळालं म्हणून ओबीसीचे 5-50 जज झालेत असं नाहीये. ओबीसीला रिझर्वेशन दिलं म्हणून ओबीसीचे 5-10 खासदार झालेत असं नाहीये. त्यामुळं मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे, आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या, ओबीसीच्या, आमच्या ह्या लोकांच्या पंक्तीत का म्हणून यायचं आहे राजे हो तुम्हाला? ठीक आहे.